प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 1 जुलै 2026 बुधवार. सादर करत आहे माननीय लेखक वैभव सुरेश मोरे व माननीय संपादक CA पवनकुमार विजयकुमार झंवर यांच्या प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा या लेखसंग्रहातील 13वा लेख. VIP स्वच्छता आणि सामान्य माणसाचा चिखल. स्वच्छता ही जेव्हा केवळ पाहुण्यासाठी केली जाते तेव्हा तो सेवेचा भाग नसून दिखावा असतो. नगरपालिका, नगरपरिषद आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्य कर्तव्य म्हणजे नागरिकांना स्वच्छ आरोग्यदायी वातावरण देणे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी, पण या व्यवस्थेचा प्रामाणिकपणासुद्धा एक विशिष्ट वेळेपुरताच का जागा होतो, हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. स्वर्ग आणि निवडणुकीचा झगमगाट. आषाढी वारी जवळ आली की अवघे पंढरपूर चकाचक होते. रस्ते गुळगुळीत होतात, विजेचे दिवे लख्ख प्रकाशू लागतात आणि नाल्याची स्वच्छता युद्धपातळीवर केली जाते. वारकरी येण्यापूर्वी पंढरपूर एखाद्या स्वर्गासारखे भासू लागते. हे चित्र एखाद्या मंत्र्याच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या वेळी देखील दिसते. ज्या रस्त्यावरून साहेब जाणार आहेत तो रस्ता रातोरात झाडून पुसून स्वच्छ केला जातो. पण वारी संपली की काय? खरी शोकांतिका वारी संपल्यानंतर किंवा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर सुरू होते. लाखो वारकरी गेल्यानंतर पंढरपुरात जी अस्वच्छता पसरते ती साफ करण्याची ती तत्परता व्यवस्था का दाखवत नाहीत? वारीनंतर काही दिवस पंढरपूर दुर्गंधीच्या विळख्यात असते. जेव्हा एखादा मोठा नेता निघून जातो तेव्हा त्याच्या मागे राहिलेला कचरा, फाटलेले बॅनर आणि उधळलेला गुलाब तसाच रस्त्यावर साचून राहतो. जर प्रशासन वारीच्या किंवा मंत्र्याच्या दौऱ्यात ती अशक्य वाटणारी स्वच्छता करू शकते तर ती स्वच्छता वर्षाचे 365 दिवस का राहू शकत नाही? सामान्य करदात्या नागरिकाला त्याचं स्वच्छ रस्त्यावरून रोज फिरण्याचा अधिकार नाही का? ही स्वच्छता केवळ साहेबांच्या नजरेत भरण्यासाठी असते की सेवेसाठी? जेव्हा अधिकारी केवळ दौऱ्यापुरता प्रामाणिकपणा दाखवतात तेव्हा तो कर्तव्याचा भाग नसून तो एक प्रामाणिकपणाचा बुरखा असतो. साहेबांच्या गाडीच्या चाकाला चिखल लागू नये म्हणून धडपडणारी ही यंत्रणा सामान्य माणसाच्या आरोग्याशी मात्र पूर्णपणे अप्रामाणिक वागत असते. पंढरपूर उदाहरण मात्र आहे. असे अनेक देवस्थान, तीर्थक्षेत्र आहेत. VIP स्वच्छता आणि सामान्य माणसाचा चिखल पाहायला मिळतो. साहेबाच्या स्वागताला रस्ते आरशावानी लखलखले. सामान्याच्या वाट्याला मात्र चिखलाचेच पाठ राहिले. दौऱ्यापुरती जाग येते इथल्या सुस्त प्रशासनाला. स्वच्छतेचा हा दिखावा केवळ पुसण्यासाठी साहेबांच्या चाकाला. प्रिय मित्रमैत्रिणींनो, नेमकेपणावर बोट ठेवणं हा वैभवदादांच्या लिखाणातला मूळ गाभा आहे. फक्त याचबरोबर मला आपणास तिथं एक बोलावंसं वाटतं की प्रशासन खूपदा करतंच आणि करायलाही हवं. त्याचबरोबर आपण नागरिक म्हणून आपली काही बंधनं असावीत, शिस्त असावी. घाण करणारे नागरिक कसे वागतात ह्याचा आपण आपला विचार करावा. आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचण्याकडून धन्यवाद.
प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस खास आहे. वैभवदादा, मान्य लेखक वैभव सुरेश मोरे व संपादक CA पवनकुमार विजयकुमार झंवर यांच्या वैभवदादांच्या प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा व माननीय पवनकुमार विजयकुमार झंवर यांच्या मनमंथन, मनाला साथ घालणाऱ्या लेखसंग्रहांचे आज प्रकाशन आहे. पंढरपुरातील सर्व वाचक प्रेमींनी अवश्य यावे ही विनंती. धन्यवाद. वंदे मातरम.